मोशी कचरा डेपो दुर्घटना, 9 कामगारांचा मृत्यू। आज पिंपरी चिंचवड महापालिकेने या प्रकरणी कारवाई केली। कारवाई काय तर पर्यावरण प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश अल्लाट यांचं 6 महिन्यांसाठी निलंबन। पण थांबा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार नाही। पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी म्हणतायत आम्ही गुन्हा दाखल करणार नाही। म्हणजे निलंबन केलं पण अभय पण दिलं। 9 जीव गेले, त्याला जबाबदार कोण? 9 जणांच्या जीवाला काही किंमत आहे की नाही? पाहुयात मोशी दुर्घटनेची पूर्ण स्टोरी। 9 मृत्यू, 2 निलंबन, पण गुन्हा कुणावर? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। नेमकं काय घडलं होतं 8 जुलै रोजी दुपारी? पाहुयात अगदी थोडक्यात। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार नाही। पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी म्हणतायत आम्ही गुन्हा दाखल करणार नाही। म्हणजे निलंबन केलं पण अभय पण दिलं। 9 जीव गेले, त्याला जबाबदार कोण? 9 जणांच्या जीवाला काही किंमत आहे की नाही? 9 मृत्यू, 2 निलंबन, पण गुन्हा कुणावर? पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोमध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची 3 मजली इमारत होती। दुपारी 2 वाजता या इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळला। 83 तास लागले शोध कार्याला। मध्यरात्री 1 वाजता संपलं। हाती काय लागलं? 9 कामगारांचे मृतदेह। आता या दुर्घटनेवरून अनेक सवाल उपस्थित झालेत। मोशी दुर्घटनेबाबत उपस्थित झालेले सवाल: इमारतीला फक्त तळमजल्याचा परवाना होता, मग पहिला दुसरा मजला कसा उभा राहिला? कचऱ्याचे ढीग एकावर एक का रचले गेले? कुणाच्या परवानगीवरून? ही अनधिकृत इमारत कुणाच्या आशीर्वादानं उभी राहिली? या प्रश्नांपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नसतानाच पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी 2 जणांवर कारवाईचा हातोडा उगारला। ते दोघे कोण? पर्यावरण विभाग प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश अल्लाट। कर्तव्यात कसूर, हलगर्जीपणा, पदाचा गैरवापर, अनधिकृत बांधकामाला अभय असा ठपका ठेवत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून अधिक खुलासा मागितला। दोघांनी खुलासा दिला, पण खुलासा असमाधानकारक आणि दिशाभूल करणारा असल्याचं म्हणत त्या दोघांनाही 6 महिने निलंबित केलं। शिवाय डिपार्टमेंटल इन्क्वायरी देखील लावली। पण हे सगळं खरं असलं तरी या आधीच पदभार काढून संजय कुलकर्णींची उचलबांगडी झाली होतीच, पण आता थेट सस्पेंड केलं। आता महत्वाचा प्रश्न, हा निर्णय महत्वाचा, पण ही कारवाई पुरेशी आहे का? कारण आयुक्त म्हणतायत आम्ही कुलकर्णी, अल्लाट या दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार नाही। म्हणजे आयुक्तांनी त्यांना अभय दिले की काय? पोलिसांच्या चौकशीत सहभाग दिसला तर मग गुन्हा दाखल होईल असं म्हणून मोकळे होतात की काय? दोषी सापडल्यावर गुन्हा आधी नको अशी कृती करणं म्हणजे याला बचावाचं धोरण म्हणायचं नाही तर दुसरं काय? असो, आता या प्रकरणी कंपनीवर काय कारवाई झाली ते पाहू। अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीवर गुन्हा दाखल झाला आणि प्रकल्प प्रमुख अशोक कुमार गुप्ता व सुरक्षा अधिकारी विजय सपकाळ या दोघांना अटक करण्यात आली। गुप्ता याला 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे, तर जखमी असलेला सुरेश अधिकारी विजय सपकाळ याला उपचारानंतर अटक केली। आता यातून असा सवाल उपस्थित होतो की प्रकल्प प्रमुख आणि सुरक्षा अधिकारी या दोघांना बळीचा बकरा तर बनवलं जात नाही ना? कारण त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला, मग कंपनीचे मालक, संचालक त्यांच्यावर एकही गुन्हा का नाही दाखल झाला? बरं, आता कारणे दाखवा नोटिशीवर कंपनीने काय खुलासा केला आहे तेही सांगतो। कंपनीचं म्हणणं आहे की कोसळलेला कचरा आमचा नव्हताच, तो तर बायो मायनिंग करणाऱ्या कंपनीचा होता। म्हणजे जबाबदारीची ढकलाढकली सुरू। त्यावर पालिका आता बायो मायनिंग कंपनीचीही चौकशी करणार आहे म्हणे। थोडक्यात, कचरा कुणाचा, इमारत कुणाची आणि मृत्यू कुणामुळे या प्रश्नांची उत्तरं अजूनही गुलदस्तात। शेवटी निष्कर्ष काय तर कारवाई झाली, 2 अधिकारी निलंबित, चौकशी सुरू, राज्य शासनाची उच्चस्तरीय समिती 1 महिन्यात देणार प्राथमिक अहवाल, आणि गुन्हा तो फक्त कंपनीच्या 2 जणांवर। अधिकारी मात्र सेफ। पण 9 कुटुंब उद्ध्वस्त झाली, त्यांना न्याय कधी? जाता जाता आयुक्तांना प्रश्न, अनधिकृत इमारत इतके दिवस दिसली नाही का? कचऱ्याचा डोंगर उभा राहिलेला दिसला नाही का? निलंबन म्हणजे जबाबदारी संपली असं होत नाही। गुन्हा दाखल झाला पाहिजे, चौकशी पारदर्शक झाली पाहिजे। हे निलंबन म्हणजे डोळ्यात धुळफेक की निव्वळ चौकशीचा फार्स? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त।